नमस्कार. आज नरसिंह सरस्वती दत्त संप्रदायाचे याच्यावर आपण संवाद साधूया. भारतीय परंपराच अशी आहे की सद्गुरू वाचून सापडेना सोय, असं आहे. सृष्टीकडे पाहिलं, मी राहते तिथेच आमचे 3 बिल्डिंग्स आहेत शेजारी शेजारी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आणि मी विष्णू अपार्टमेंट्स मध्ये राहते. तर ह्या तिन्हीचा अर्थ काय आहे? हे 3 घटक आहेत का हे विश्वातले काही रूपक आहेत तर रूपक आहेत, असं कोणी म्हटलं तर किंजवडेकर शास्त्रींच्या पुस्तकात सापडलंय. किंजवडेकर शास्त्री दत्तभक्त होते आणि त्यांनी चरित्र लिहिलंय त्यांचं. त्या चरित्रातली भाषा आणि माझी बोलण्याची भाषा याच्यात तर खूप परमावधीची तफावत आहे, कारण ती भाषा इतकी सुंदर आहे की पाठ होणं केवळ शक्य आहे, लक्षात ठेवणंही अवघड आहे. इतकी सुंदर भाषा आहे त्या पुस्तकाची. तर हे जे अवतार आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये झाले, प्रथम संत अवतार झाले, सगळे संत झाले. का बरं हे झाले असावे, असा भारतीय लेखकांना सगळ्यांनाच प्रश्न पडला की हे ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, तुकामेळा आणि आपला उद्योग सांभाळून झाले. हे विशेष वैशिष्ट्य त्यांचं असं आहे की असे का झाले असावे, त्यांना का बरं वाटलं असं लिहावं, असं करावं. जेव्हा जेव्हा काही वाईट परिस्थिती निर्माण झाल्या, जेव्हा जेव्हा दुष्काळ पडला, जेव्हा जेव्हा महायुद्ध झाले, जेव्हा त्याच्याही आधी आणि काही प्रसंग असे वाईट घडले की ज्यातनं मानवाचं अकल्याण व्हायला लागलं. हे अकल्याण व्हायला लागल्यानंतर तिथे काहीतरी सुधारणा हवी आहे असं वाटलं, म्हणून हे अवतार परमेश्वर रूपात पृथ्वीवर आले असं म्हटलं जातं. आता आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आहेत ना असेही अवतारी पुरुष स्त्रिया काही आहेत आपल्याकडे, जे चांगलं काम करतात म्हणूनच जग करून जातात. त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही. कारण साधा विचार केला की जुनी आपली सवय आहे की उठल्यानंतर घरातली स्वच्छता, घराबाहेरची स्वच्छता करून मग आपण आंघोळ करून अन्न शिजवायला घेतो. असं किती लोक करतात. आता आपण दाराबाहेरचं स्वच्छ करायला लागलं तर लोक नावं ठेवतात, मलाच ठेवतात. कशाला करतात? कशाला करतात? आणि छान वाटतं ना, स्वच्छ वाटतं. थोडं फडकं फिरवलं, झाडू मारला तर चांगलं वाटतं ना, केर काढला. पण ते कुणाला नको आहे करायला, आणि कोणी सांगायला नाही तर टाळायला येतात. हे इतकंच करायचं. मग ह्या सवयी लावायच्या कुठल्यापासून? तर मार्गदर्शक गुरु जो आहे, त्या मार्गदर्शक म्हणजे घरातल्या मोठ्या व्यक्तींनी या सवयी स्वतःच बाळगल्या तर आपोआप इतर जण किंवा इतर घटक जे कुटुंबातले असतात ते त्याचं आचरण करायला लागतात. पण तसं घडत नाहीये. आता कोणालाच काही सांगितलेलं नकोय, आवडत नाहीये, पण ते आवडून घ्यायला हवाय, नाही तर पुढचा मार्ग अतिशय कठीण आहे. आजचंच उदाहरण सांगते. काही विद्यार्थी भेटायला आले होते. डिसेंबर महिना आहे, परदेशातले विद्यार्थी इथे येतात. एक विद्यार्थी असा नर्वस होऊन बसला होता शेजारी खुर्चीत. म्हणजे का रे असा का चेहरा? काही परत आलोय म्हणे. ठीक आहे ना. म्हटलं का अमेरिका ऍक्सेप्ट करायला तयार नाही का तुला? तर म्हणे नाही. वडील वारले म्हणून मी इथे आलोय मुंबईला. घर मुंबईला, भेटायला शाळेत आला होता. त्यांनी सांगितलं वडील वारलेत ना, जा आता तिकडेच राहा, इथे येऊ नकोस परत. ट्रम्पचं राजकारण आहे म्हणून मी असं करतात. परत जाणंच शक्य नाही. त्यांनी मला जा म्हणून सांगितलं. एक अतिशय बुद्धिमान आणि चांगला विद्यार्थी, सरळ साधा विद्यार्थी. तो आलाय, नोकरी नाही आहे हातात, नवीन लग्न झालंय, सगळी काळजी आहे, पैसा आहे हातात, पण हातात काम नाहीये. हे मोठं दुःख आहे. आणि असे अनेक आहेत की जे आज परत आले त्या महिन्यामध्ये. पण तो म्हणाला आता 7-8 वर्ष तिकडे राहिल्यानंतर आता इथली सगळ्या सवयी किंवा इथलं सगळं आत्मसात करणं थोडा काळ द्यावा लागतोय, थोडा स्पेस आम्हाला मिळायला हवा म्हणाला. आणि मग आत्ता पटतंय की तुम्ही
सांगत होतात ते बरोबर होतं की सवय कुठली अंगी बाळगावी, कसं करावं, काय करावं. खाण्यापासून सगळ्या सवयी बदलायला लागतात म्हणाला. मग ते होणारच आहे, त्याला काही इलाज नाही. म्हणून आपलं सोडायचं नाही, हेच भारतीय तत्वज्ञान सांगतंय. मग आपण रवींद्रनाथ टागोर वाचले काय, फ्रॉइड वाचला काय. ज्यांनी फ्रॉइड वाचला ना त्याला सगळं तत्वज्ञान कळालं असं. म्हणजे गुरुचरित्र लिहिणारे सिद्ध सरस्वती यांना सुद्धा नरसिंह सरस्वतींनी तयार केलाय. ते म्हणाले होते एकदा नरसिंह सरस्वतीला की मला म्हणे पहिला गुरु फार तापट आहे, मला म्हणतो तुझ्यात सहनशक्ती नाही, दम नाही, जरा थांबायची वृत्ती नाही, मी काय तुला इतक्यात दीक्षा देणार नाही. तुम्ही म्हणे अतिशय शांत स्वभावाच आहे, तर तुमच्याकडे मी दीक्षा मागायला येतो. नरसिंह सरस्वतींनी ओळखलं की उगवत्या सूर्याला अर्घ्य देणारा हा माणूस आहे. तेवढ्यापुरतं तुला हवं काय सगळं, इथे साधन आहे, इथे काहीतरी वेगळं करायचं आहे. ते आल्याशिवाय मी तुला दुसऱ्याचं भलं करायला मुभा देणार नाही. आपण जसं घरामध्ये म्हणतो, अरे 4 कष्ट केल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही, किंवा कुठेतरी बाहेर काहीतरी अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही, तसं आहे. मग त्यांनी सांगितलं इथे बसायचं माझ्यासमोर, साधना करायची, देईन तो अभ्यास करायचा. तो त्यांनी केला आणि मग त्यांनी सांगितलं मी दीक्षा देणार नाही, आधीच्या गुरुंकडे जायचं, दीक्षा घ्यायची आणि आपल्या कामाला लागायचं. मग हे गुरुचरित्र निर्माण झालंय, अशी कथा आहे. मग या भारतीय संस्कृतीमध्ये शत्रूचा निपात करा, नाश करून टाका, बरोबर आहे. आणि नाश झाल्यानंतर, अवतार कार्य समाप्त झाल्यानंतर त्यांनी आपला स्वतःचा मार्ग निवडलाय गुरुंनी, प्रत्येक गुरु. मग ते दत्तगुरु असोत, त्याच्या खालोखाल स्वामी समर्थ असोत, नरसिंह सरस्वती असोत, श्रीपाद श्री वल्लभ असोत, कोणी असो, पण त्यांनी आपला मार्ग स्वीकारलाय की आता 4 माणसं तयार केली आहेत, त्यांनी पुढचं काम बघावं. हे आपण शिकायचं आहे. आपल्या वयाच्या माणसांनी हे शिकायचं आहे की मी सोपवलंय, मग माझं काम काय, माझी सहनशक्ती किती वाढवायची, का आहे तेच ठेवून आपलं लक्ष कुठे हवंय, आपण काय करायला हवंय, हे प्रत्येकाने आपल्या छंदानुसार, आपल्या अभ्यासानुसार किंवा आपल्या शिक्षणानुसार ठरवायचं आहे. आता या पृथ्वीच्या पाठीवर आपण जन्माला आलोय, तर सद्गुरु परंपरा आहेच आहे. गुरु करावा का नाही हा भाग खूप वेगळा आहे. पण कुठेतरी वाचल्यानंतर अरे याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे म्हणून ऐका, हे पण तितकंच महत्वाचं आहे. सावरकर सांगायचे हिंदुइझम बद्दल ज्या वेळेला बोलायची वेळ यायची, त्याला हिंदू हा हिंदू आहे म्हणे. हिंदुत्व, जो हिंदू आहे त्याच्यात हिंदुत्व आहे, त्यात विचार करण्यासारखं काहीच नाही. अंदमानमध्ये जेव्हा म्हणजे चळवळ झाली आणि अंदमानमध्ये जेव्हा अटक झाली, तेव्हा कोण कुठल्या जातीचे लोक होते, सगळे हिंदूच होते ना. छळ कुणाचा झाला, हिंदूंचा झाला. बांगलादेशचा प्रश्न सोडवायचा होता, तेव्हा हिंदू बंगाली जरी असले तरी ते हिंदू होते आणि आम्हीच सगळा छळ सहन केलाय, मुसलमानांनी नाही. हे सगळं लिखित स्वरूपातले संदर्भ आहेत. म्हणजे सावरकर सुद्धा आत्ताच्या पिढीला मार्गदर्शक ठरतायत ते या विचाराने की हिंदुइझम टिकवावं कसं, आपलं राष्ट्र टिकवावं कसं. मग यासाठी जातीभेद सोडा, हे संतांपासून म्हणजे 2ऱ्या-3ऱ्या शतकाला येऊन आले तेव्हापासून आपल्याला हे सांगतात की जातीभेद संपून टाका. पण माणूस ते करत नाही. सगळ्यांना वाटतं मी श्रेष्ठ, त्यामुळे हे घडतच नाही. आणि तो एक जो मधला पडदा आहे तो हटतच नाही. आणि म्हणून या संतांनी किंवा सद्गुरूंनी अवतार धारण केला पृथ्वीवर. आता दत्तात्रयांचं अनेक स्वरूपात आपल्याला दर्शन होतं असं म्हणतात लोक. मग काही टीकाकार आहेत, काही मुमुक्ष आहेत, सिद्ध साधक आहेत,
काही अभ्यास करणारे लोक आहेत, काही अनुभव घेणारे लोक आहेत. अनुभव म्हणजे काय, तुम्हाला कुठलाही देव असा अवतरतो समोर आणि तुम्हाला दर्शन देतो वगैरे असं नाहीये. विचारांती बदल म्हणजे अनुभव आहे, विचारातला बदल. ज्ञानेश्वरांना काय विठोबा उभं राहून दर्शन देत नसे. आज तुझ्या झोळीमध्ये विष्ठा घातली तर तू कसा व्हा हे जेव्हा समज येते किंवा ही जेव्हा जाणीव होते की ठीक आहे तू विष्ठा घातलीस का, ठीक आहे मी टाकून देईन, मी ती झोळी चंद्रभागेमध्ये धुवीन स्वच्छ, आणि मी माझ्या घरात काय जी खिचडी असेल ती शिजवून खाईन आणि शांत राहीन. आणि म्हणूनच ती मुक्ता त्यांना ताटीचे अभंग म्हणतीये की अरे तुझ्यासारख्या माणसाने चिडायचं म्हणजे काय, हे बरोबर नाहीये. लोक असं वागणारच आहे, दिसतंय आपल्याला. वेळेवर निर्णय घेणं आणि वेळेवर घाला घालणं किंवा याच्यात बदल कसा करता येईल याचा विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता हे अध्यात्म अध्यात्म सगळे सांगतात की दत्तगुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु आहे. अध्यात्म म्हणजे नागधरून बसणं किंवा केशरी कपडे घालणं असं मुळीच नव्हे. सज्जनगडावर गेले तरी आपल्याला अशा वेशामध्ये सगळे दिसतात, दारामदासी म्हणतात त्यांना. पण ते काय असं सततच अध्यात्म अध्यात्म करत बसत नाही. तर त्यांची विचारचरण सरणी आणि आचारसरणी ही एकत्रित असते की नाही मी लवकरच उठणार आहे, नाही मी स्नान करणार आहे, मी व्यायाम करणार आहे, मी माफक पण पौष्टिक आहार घेणार आहे, आणि मी सद्गुरूंची सेवा म्हणजे जनतेची सेवा करणार आहे. पण हे सगळं कसं करणार आहे तर हे विवेकाने करणार आहे, हे शांत डोकं ठेवून करणार आहे. मग माझ्यासमोर अगदी एखादा थैथै नाचणारा माणूस आला तर मी शांतपणे उत्तर देणार आहे, त्याला शांत करून त्याला पुढे चालायची वाट दाखवणार आहे. हे खरे गुरु. आणि यालाच विवेक म्हणजे अध्यात्म असं म्हटलं जातं. विवेकाने वागणं म्हणजेच अध्यात्म धारणा आहे, हे लक्षात ठेवा. आता दत्त संप्रदाय कोणी कोणी आचरायला किंवा कोणी कोणी आपल्या आचरणात आणायला सुरुवात केली ते बघूया. आपण राणा प्रताप मध्ये फिरायला जातो, कधी बसायला जातो, तिथे बसवेश्वराचा पुतळा आहे, महानुभाव पंथीयांचा गुरु. तर या बसवेश्वराच्या पुतळ्याकडे त्यांचं मागणं असतं की आम्हाला चांगली सद्बुद्धी दे, आम्हाला चांगलं जगण्याची प्रेरणा दे असं. तर ते महानुभावचे बसवेश्वर हे सुद्धा आपल्या दत्तगुरूचे वंशज आहेत असा संदर्भ आहे. किंवा नवनाथ आहेत, नवनाथाची पोथी बरेच जण वाचतात. त्या हरणाच्या पिल्लांची गोष्ट आहे पहा. हरिणी 2 पिल्लांना जन्म देते, एक जंगलात ठेवते आणि एका म्हणजे अनादानाने राहत होते, आणि एका पिल्लाला ती सोबत घेऊन जाते. तिला घरी आल्यावर कळते एक पिल्लू हरवलंय. ती शोध शोध शोधते, कुठे सापडत नाही. ते एका माणसाच्या, एक माणूस त्याला उचलून नेतो, त्या माणसाच्या मुलाबरोबर वाढतो. ते चालतं 4 पायावर, पण सगळ्या स्वच्छतेच्या किंवा बोलण्याच्या सवयी त्याला लागतात आणि ते बोलायला लागतं असं दाखवलं. म्हणजे वातावरण जसं लाभेल, माणसं जशी लागतील तसं आपण घडत जातो, एवढंच एक दाखवायचंय. ती गोष्ट कदाचित काल्पनिक असू शकेल, पण जसं वातावरण आपल्याला लागतंय तसे आपण घडत जातो. आणि हीच मेख आपल्याला शिकायची की वातावरण चांगलं ठेवलं छान वाटतं, आपण रोज आनंदी राहू शकतो. नाही तर चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा होईल आपल्याला, आपण जर आनंदी राहिलो नाही घराघरात. तर बाहेर नोकरीच्या ठिकाणी असो, काम करण्याच्या ठिकाणी असो, शेजारी पाजारी असो, आनंदाने हसून जर आपण बोललो किंवा प्रतिक्रिया व्यक्त केली तरच आपल्या शेजाऱ्यांशी पटेल, नाही तर पटणार नाही. नाही तर दारं बंदच असतात, कोणी नसतं घरात दिवसभर, मान्य मी सुद्धा नसते, पण तरी सुद्धा संबंध ठेवणं, मदत करणं हे शिकायचं आहे. तर हेच या विश्वगुरूंकडनं शिकायचं. आणि विश्वगुरु का म्हणले तर ते विश्वात निर्माण झाले आणि विश्वासाठी झाले. दत्तगुरूंनी 3 अवस्था ज्या ठेवल्यात
उत्पत्ती, स्थिती आणि लय या सगळ्या सृष्टीतल्या आहेत. आणि म्हणून सृष्टीगुरु त्यांना, कारण कृष्ण आणि राम घेतले तर ते राजस गुरु म्हणतात, राजस देव म्हणतात. कारण त्यांनी संन्यास धर्म स्वीकारलेला नाही, विरागी वृत्ती नाहीये. त्यांनी कुठलं घेतलंय तर त्यांनी लग्न केलंय, त्यांनी उपभोग घेतलाय, म्हणजे सगळ्या सुखांचा उपभोग घेतलाय, जेवणा खाण्याचा उपभोग घेतलाय, पण तितकंच रानात राहून आयुष्यही भोगलंय, भोगही भोगले. पण एकूण राजस व्यक्तिमत्व दाखवलेली आहेत आपल्यामध्ये. पण ही मात्र वृत्तीने विरागी आणि वृत्तीने सरळ असणारी तीन माणसं म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. आता याच्यामध्ये काय आहे तर दत्तात्रेय यांचा जन्म या अत्री ऋषींच्या पोटी झाला आणि त्यांची पत्नी अनुसया ही एक कर्दम प्रजापती, आपण प्रजापतये नमः म्हणतो का उपासना करताना, प्रजापतये नमः म्हणतो, त्या प्रजापतीची ही मुलगी, कर्दम नावाचे प्रजापती अनेक आहेत आकाशामध्ये, तर त्या कर्दम प्रजापतींची ही मुलगी आणि अत्री ऋषी यांचा विवाह झाला आणि दत्तात्रेयांचा जन्म झाला. जन्म म्हणजे काय, गुरुचरित्राच्या पोथीमध्ये तर असं दिलंय की हे तीन छोटी छोटी मुलं ब्रह्मदेवाने त्यांच्या घरामध्ये ठेवून दिली होती आणि मूल होत नाही म्हणून ते तिथे गेले होते. तर घरी पाहतात तो तीन पुत्र. अनुसया खूप अध्यात्मामध्ये प्रवीण होत्या, कायमच विवेकाने सर्व गोष्टी करायच्या, त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं की हे काही साधं सुद्धा काम नाहीये, हे वेगळं आहे. म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा रे, माझ्या लक्षात आलंय हे पुत्र तुम्हाला दिलेस आणि हे पुत्र दिल्यानंतर मी खूप संतुष्ट आहे, पण यांचा सांभाळ करणं खूप अवघड आहे, कारण ते परमेश्वराचे अवतार दिसत आहेत मला, पण मी करीन, हे करीन. मग सृष्टीच्या उत्पत्तीपासून मार्गदर्शन करायला हे तिघं निर्माण झाले, हे तिच्या लक्षात आलं. पण अगदी सृष्टीशी घट्ट नातं आहे, त्यातल्या सगळ्या स्थिती ते आपल्याला समजावून सांगतात. आणि मुख्य म्हणजे माणसाच्या इच्छा आहेत. आपल्याला सुद्धा कोणीतरी छान आहे असं म्हटलं की बरं वाटतं नाही का, तसं लाड पण करणारे हे दत्तगुरु आहेत किंवा मुक्तीचा मार्ग दाखवणारे आहेत. स्वामी समर्थ त्यातलेच आहेत, साईबाबा त्यातलेच आहेत, एकनाथ महाराज त्यातलेच आहेत, टेंबेस्वामी त्यातलेच आहेत. यांनी काही वेगळं काही केलं नाही, स्वतःहून स्वतःचा अभ्यास केलाय, ध्यानधारणा केली, सृष्टीशी एकरूप होण्याचा प्रयत्न केलाय, मग आपल्याला मार्गदर्शन केलंय. ही एकरूपताच त्यांचं जीवन घडवायला कामी आली, जे आपल्याला शक्य होत नाही. आपण डोळे मिटून ध्यान लावलं तर एखादा अर्धा मिनिट लागतं, नंतर लगेच आपल्याला आजूबाजूच्या घटकांची जाणीव व्हायला लागते. किती वाट्यांचा भात टाकू, कणिक किती घेऊ, आज भाजी कुठली करायची, हे सगळं आपल्या डोक्यात असतं. खरं आहे ते. त्यामुळे आपण त्या पदाला पोहोचू शकत नाही. म्हणजे निर्गुण अवस्था आणि सगुण अवस्था यातला तो फरक आहे. कदाचित आपण सज्जन असू, साधे सरळ असू, पण त्यांच्या इतक्या स्थितीला पोचायला आपल्याला खूप अजून अभ्यास आहे. तर दत्तात्रेयांचं म्हणणं काय आहे, त्यांचं वर्णन, तीन शिरे 10 हात तया माझा दंडवत असं एका अभंगात म्हटलंय. तर दत्तगुरूंनी सांगताना किंवा स्वामी समर्थांच्या चरित्रात जरी आपण वाचलं तरी मेंदू आणि बुद्धिमत्ता, म्हणजे काय अगदी पहिलंच यायला पाहिजे किंवा खूप शिक्षण घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. ही सतत जागरूक ठेवणं आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा देणं म्हणजे तल्लख बुद्धिमत्ता असं म्हटलंय. नाही तर अडाणी स्त्रिया नाही उत्तम काम करीत. माझ्याच घरचं उदाहरण देते. मी भोरला राहत होते तेव्हा, जुनं घर होतं, शेणाने सारवायचं वगैरे असं घर होतं. ते छान होतं, मोठं होतं, असे जमिनीतले हौद होते पाणी भरायला, कारण पाणी यायचंच नाही तिथे. तर त्या तिथे एक माझ्याकडे जनाबका नावाची बाई कामाला यायची धुणं-भांडी करायला. मी तेव्हा BEd करत होते, भोरून अपडाऊन करून पुण्याला.
तर मला मराठीचं प्रोजेक्ट करायचं होतं. त्या प्रोजेक्टमध्ये म्हणी, वाक्प्रचार आणि त्याचे खेळ असं ते प्रोजेक्ट होतं 5वीच्या मुलांसाठी. तर मी ते काय काय लिहित होते आणि माझा मुलगा वाचत होता ते सगळं काय काय लिहिलेलं होतं. तिला लिहाय वाचायला येत होतं. पहिली सुद्धा झालेली नाही, पण लिहाय वाचायला येत होतं. म्हणजे जनाका तुला कोणी शिकवलं लिहाय वाचायला? अगं ते वरच्या आळीला नाही का मी काम करते, त्या बाई मुलाला शिकवतात ते ऐकून ऐकून मी शिकले. उत्तम वाचायची. आणि मग मी म्हटलं तुला या आणि काहीतरी वेगळ्याच म्हणे तिने मला सांगितलं, खूप वेगळ्या. म्हणजे आम्हाला माहिती नाही झालं. तू कॉलेज शिकली ना तरी तुला नाही माहिती? म्हटलं नाही ग, खरंच नाही माहिती म्हटलं. आणि मला त्या प्रोजेक्टला सगळ्यात गुणाचा उपयोग झाला असेल ते जलकाचा. आणि रानामध्ये काम करत असताना किंवा लोकांच्या घरी काम करत असताना म्हशीचं दूध काढत असताना काय काय अनुभव आले ते रोज ती मला सांग. ही गोष्ट मी सांगते तुला ताई, तुला सांगते मी, ती सांगायची मी लिहित सुटायची. अशा जवळजवळ 20-22 गोष्टी आम्ही तयार केल्या आणि मस्त प्रोजेक्ट तयार झाला. म्हटलं जनाका तूच बीएड झालीस, मी झालेच नाही. म्हटलं तू अगोदरचीच बीएड आहेस. आणि शुद्ध भाषा होती, कुठेही न च्या उच्चारामध्ये चुका नव्हत्या, काही नाही. काहीही नव्हतं. तिला राहायला घर सुद्धा नव्हतं. शंकराच्या देवळात झोपायची, लोकांकडे कामं करून आपली उपजीविका करायची. पण डोकं तर लागतं. म्हणजे मन आणि बुद्धीचा उपयोग आयुष्यात कसा करावा, त्यातनं आनंद कसा मिळवावा. मग मी तिला 2 साड्या घेऊन दिल्या होत्या, साध्याच रोज कॉटनमध्ये नेसतात नऊवारी तसं. मग कशासाठी दिल्या? म्हटलं तू मला इतकी उपयोगी पडलीस वर्षभर की ज्याचं नव्हते, म्हणून तुला बक्षीस माझ्यातर्फे. तर दुसऱ्या दिवशी ती तिथल्या एका दुकानात 4 पेढे घेऊन आली. म्हटलं कशासाठी? तू पास झाली म्हणून. मला इतका आनंद झाला. म्हटलं कोणी दिलेल्या पेढ्यांपेक्षा किंवा काही मला अगदी आईने जरी साडी घेतली तरी ते पेढे खूप महत्वाचे ठरले. तर तसं हे रूप परमेश्वराचं आहे, दत्तात्रेयांचं आहे. आणि किंजवडेकर शास्त्री म्हणतात की पूर्ण ब्रह्म रूप म्हणजे इतर देव नसून दत्तात्रेय. कारण काही म्हणा, अगदी दगडू हलवाई असो, या इथलं भागवतांचं दत्त मंदिर असो, समोरचं सहस्रबुद्धांचं दत्त मंदिर असो, तिथे गेल्यावर एक प्रकारची शांतता लागते, एक प्रकारचं समाधान लागतं आपल्याला. मी काय सारखी देवळात जाते असं नाही, माझ्या घराखालीच अक्कलकोट स्वामींचा मठ आहे. पण जेव्हा जाते त्यावेळेला मग मला हा अनुभव मिळतो की खरंच इतर देवळांपेक्षा इथे शांतता आहे. इथे आरतीला सुद्धा ठणठण ठणठण काही वाजवत नाहीये. जे इथे विवेकाची गाथा आहे जणू असं वाटतंय. आता विश्वरूपाचं रूपक अलंकार वापरलेला आहे यांच्या रूपामध्येच. तर यांच्या मागे गाय आहे. ही गाय म्हणजे पृथ्वी आहे आणि 4 पुत्री आहेत, ते 4 वेदांचं रूप आहे. आणि हे वेद आपल्याला सृष्टीचं ज्ञान देतात. कशात संगीत आहे, कशात धार्मिक आहे, कशात ज्ञान आहे. ऋग्वेद हे ज्ञानाचं प्रतीक आहे, सामवेद हे संगीताचं प्रतीक आहे, यजुर्वेद हे सगळं ब्राह्मण्य आरण्यक याच्यातलं सगळा भेद सांगताय. तर हे सगळे जे वेद आहेत याचं ज्ञान जे आपल्याला मिळवायचं आहे ते दत्त स्वरूपात मिळत आहेत, कारण रूपकाची कल्पना आहे. मग संगीत या सगळ्यात दिलाय का या वेदांना? मी काही सगळे वेद वाचले नाहीत, पण त्याचं निरूपण जे आहे ते वाचलंय. की संगीताचं ज्ञान म्हणजे काय वेगळं आहे का? नाही. प्रत्येक राग, प्रत्येक स्वर हा सृष्टीमधूनच आलेला आहे. तुम्ही जर त्या रागांची चित्र पाहिली तर त्याच्यामध्ये दिसून येतं काही ठिकाणी पक्षी आहेत, काही ठिकाणी प्राणी आहेत, काही ठिकाणी वृक्ष आणि फुलं एकत्र ठेवली आहेत, काही ठिकाणी पाणी आहे वेगवेगळ्या प्रकारचं, कुठे ओढ्याचं आहे, कुठे नदीचं आहे, कुठे समुद्राचं आहे. त्यातल्या आवाजातनं हे 7 स्वर निर्माण झालेत आणि त्यातनं वेगवेगळे स्वर एकत्र येऊन वेगवेगळे राग निर्माण झाले. आणि म्हणूनच ते दत्त स्वरूप आहे असं मानलं जातं. हा एक
अभ्यास आहे, हा एक आनंद देणारा क्षण आहे हा, की खरंच हे असेल का, तो आहे. म्हणजे याला आपण परमेश्वर म्हणू, याला दत्त हे नाव देऊया. आणि दत्त या शब्दाचा अर्थ देणे आहे. इदम न मम आपण गीतेत म्हणतो तसं आहे, की दत्त या स्वरूपाचा अर्थ मी देणार आहे, काहीतरी करणार आहे असा आहे. तेच नरसिंह सरस्वती आपल्याला सांगतात, की गीतेमध्ये म्हणतात इदम न मम, म्हणजे माझ्याजवळ आहे ते, मला काही एवढं सगळं नको आहे, मी देऊ शकते. डबा आणला नाहीस का, हा घे माझा खा. शेअरिंग आपण म्हणतो किंवा वाटून घेणं म्हणतो. एखाद दिवशी एखाद्या मुलांनी शाळेत डबा आणला, ती सगळी मुलं आपापल्या डब्यातला एक एक घास देतात, मुलांचं पोट भरून जातं. आपणही असं मोठ्या माणसांनी वागलो, किती छान आहे. कोरोनाच्या काळात ही खूप गरज होती. आणि वाचल्यामुळे गुरुचरित्र मला ते संकल्पना सुचली होती. माझ्याकडे पालकची एक मोठी गड्डी होती. मी शेजाऱ्यांना म्हटलं, तुम्ही भाजी करणार, तो करणार आहे, करू नका म्हणे. आम्ही दोघंच होतो, गड्डी खपत नाहीये मला, मी सगळ्याची भाजी करते, आपण वाटून खाऊ. म्हटलं चालेल का, संध्याकाळी एकत्र कुकर लावला तर? म्हणजे म्हणे माझ्या नाही लक्षात आलं. म्हटलं तुम्हाला काही संध्याकाळी वरण वगैरे लागतं का लावायला? तर म्हणे नाही, आम्ही नुसताच भात, कारण सकाळी आमटी भाजी केलेलं असतं, त्यामुळे. म्हटलं मग एकत्रच भात बघा, 2 भांडी लावते, तुमचं वेगळं लावते, माझं वेगळं लावते, एका कुकरमध्ये लावलं जाईल, गॅस वाचेल. गॅस मिळत नाही आहे म्हणे. पटलं. आधी 4 दिवस पटलं नव्हतं, पण नंतर हळूहळू आम्हाला एकमेकांना पटायला लागलं. मग 4 घरचं 2 कुकरमध्ये काम बघायला लागलं. एक भाजी मिळत नव्हती, एकाच भाजीमध्ये 4 घरं आम्ही एक वेळा खाऊन राहायचो. संध्याकाळी काही चालतंय आपल्याला. पटलं. हे आपल्याला शिकायला मिळतंय, हे आपल्याला इदम न ममचा अर्थ कळतो. आता यदा यदा हि धर्मस्य हे आहे, की अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. सृजन म्हणजे नवीन निर्माण करणं, की निसर्ग नियमांचं संतुलन राखायचंय आपल्याला. मग त्याला हे दुष्ट दुराचारी याच्यासाठी कोण होता, कसं काय या सगळ्या समाजाला आवरणार आपण? आता टिळक रोडनी गेलं तर चालता येत नाही फुटपाथवरनं, पण प्रचंड वाहनं फुटपाथवर असतात, आडवी तिडवी लावलेली असतात, सांगून उपयोग नाही. यासाठी अवतारी पुरुष जन्माला येणं आवश्यक आहे. बदल हा हवाय, पण तो संस्कारित बदल हवाय. म्हणून की आता हा सगळं सगळं गुरु देतो, हे सगळं ऐकलं आपण, गुरु कुठून मिळतो, कुठे मिळेल? तर प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंचा अवतारा होत असतो आणि आवश्यक तसा विकासही होत असतो. फक्त त्या विकासाचा हात कोणी धरायचा? तिथे सद्गुरू भेटतो आपल्याला, की मला करायचंय का, मला मिळालं का? हो मिळालं. काय केलंस? नाही, आज खाली दुकानामध्ये त्यांना पाणी प्यायला हवं होतं, मी वर आले, घरनं बाटली घेऊन गेले, त्यांना पाणी दिलं, झालं ना 70 मेघ तरी. किंवा कुठेतरी खाली आपल्याला राखाली बराच कचरा पडलाय, कोणीतरी टाकलाय, मी तो कचरा कोणीवर जाऊन टाकून आलो, झालं, सद्गुरू भेटले आपल्याला. एकाने केलं की निदान 2-4 तरी करतात. यालाच गुरुकृपा म्हणतात. ती अखंड चालू राहावी ही सद्गुरूंची इच्छा आहे. आणि मूळ स्थान हे परम सद्गुरू, फक्त त्याच्यासाठी आपल्याला मनामध्ये तो नाद ऐकायला यावा लागतो, त्यालाच अंतर्नाद म्हणतात. एक 7-8 वर्षापूर्वी SP कॉलेजवर अंतर्नाद संस्थेने फार सुंदर कार्यक्रम अरेंज केला होता. सगळ्या पुणे शहरातली मुलं आणि मोठी माणसंही एकत्र केली होती, निवडत, आणि त्या सगळ्यांना एकत्र करून काही गाणी शिकवली होती आणि त्यातनं एकतानता कशी असावी, एकता कशी असावी हे शिकवलं होतं. फार सुंदर कार्यक्रम केला होता तो. त्याच्यानंतर पुणे शहरामध्ये वातावरण बदल बराच दिसून आला होता, तो परत नष्ट झाला. आणि हे सगळं शिकून तयार झालेले नरसिंह सरस्वती. तर असे हे नरसिंह सरस्वती करंज नावाच्या गावामध्ये जन्माला आले आणि तिथेच ते आपले या गुरुजींकडनं सगळं शिकलेलं आपला आचारधर्म म्हणून, रोजचा धर्म म्हणून पाळत होते. त्यामुळे जे मिळेल त्यामध्ये समाधानी वृत्ती होती, जे मिळेल त्यात आनंदाने राहायची वृत्ती होती. आणि
परमशिवभक्त होते. कारण आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये शिवोहम शिवोहम म्हणजे शिव मंत्र हा मूळ समजला जातो. ओम नमः शिवाय किंवा शिवोहम शिवोहम. मूळ शक्ती ही शिवशक्ती आहे सृष्टीतली. आज थंडी कमी वाजते, उद्या जास्ती वाजते, पाऊस बराच झालाय, शिकवतोय पाऊस तुम्हाला. जंगल निर्माण करा किंवा जागा सोडा, इमारती बांधू नये. पाऊस शिकवतोय पण आम्ही शिकत नाही. आम्ही शिकलेले आहोत पण आम्ही शिकू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. तर त्रिभुवन विभव असं त्याला म्हटलंय गुरुचरित्रामध्ये. म्हणजे मूळ गुरुचरित्र जे मोठं आहे तेच. तर जन्मजात असलेली वासना किंवा जन्मजात आपल्याला ज्या इच्छा असतात, विचार केला, शांतपणे विचार म्हणजे तपसाधना. तपसाधना केली तर तपपूर्ती होते, पण त्याच्यात फक्त ईश्वराचा अंश आहे, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी पवित्र आहे एवढं जाणवलं तरी पुष्कळ. त्यासाठी रोज फुलं आणा, पानं आणा, देवाची पूजा करायची सुद्धा गरज नाही. नुसते हात जोडले तरी. संतांकडे कुठे होती देवळं देवघरं? काही नव्हतं. व्रतवैकल्य होती का याचा कुठेही वेदांमध्ये उल्लेख नाही. जातीवादाचा कुठेही वेदांमध्ये उल्लेख नाहीये. विटाळा चढण्याचा कुठेही उल्लेख नाहीये वेदांमध्ये, कुठेही नाही. पण आपण माणसानेच ते निर्माण केलेलं आहे. माणूसच हे करतोय. तर असा हा माधव नावाचा करंज गावात जन्माला आला आणि सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान बनून गेला. आणि त्याच करंज गावामध्ये एक मुलगी जन्माला आली. तिचं नाव होतं अंबाभवानी. हीच अंबाभवानी नरसिंह सरस्वतींच्या आधीचे गुरु श्रीपाद श्री वल्लभ यांच्याकडे गुरुदक्षिणा मागायला गेली किंवा दीक्षा घ्यायला गेली आहे असं म्हणूया. दीक्षा घ्यायला गेली होती आणि त्यांनी ती तिला दिली होती. पण तपसाधना तपपूर्ती खूप लवकर तिला मिळाली आणि त्यातनं मृत्यू झाल्यानंतर ती या करंज गावात आईवडिलांच्या पोटी जन्माला. त्या करंज गावात त्या मुलगी 9 वर्षाची झाली. हा 12 वर्षाचा आहे माधव. गावातल्या लोकांनी तिच्या आईवडिलांना सुचवलं की बाई गं, तुझं लग्न या दोघांचं लागलं तर बरं होईल. छान आहेत मुलं, अगदी गुणी आहेत. सगळ्यांना पटलं. ती पण पाहिलं, तेही जुळलं. ती पण म्हणजे पत्रिका. आणि त्यांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर दोघंही अतिशय सद्गुणी होते. त्या काळामध्ये सुद्धा ही मुलगी लिहाय वाचायला शिकली. नरसिंह सरस्वतींजवळ खूप प्रकारच्या ग्रंथांचं वाचन केलं. नरहरीला खूप भाषा येत होत्या. खरं त्याचं नाव शाळीग्राम असं ठेवलं होतं, पण सगळे त्याला नरहरी म्हणत असत. कारण तो भगवत भक्त होता, सगळ्यांची चांगलं वागला. हरीच्या रूपातला नर तो नरहरी. तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष हे काय आहे तर श्रद्धेने आणि आनंदाने दोघं जण राहत असत. आणि काही काळातच नरहरी सरस्वतींचा किंवा नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला. खरा प्रकार लक्षात येताच या दोघांनाही वाईट वाटलं, कारण तो मुलगा रडलाच नाही. जसा जन्माला आला तसा रडलाच नाही, पण मुखातनं ओंकाराचा उच्चार येत होता. हा कसा काय येतोय? हे काहीतरी वेगळं आहे. तर त्याचा संदर्भ किंजवडेकर शास्त्रींनी असा लावलाय की ज्या वेळेला अंबाभवानीचा मृत्यू झाला त्याच वेळेला श्रीपाद श्री वल्लभांचाही मृत्यू झाला. आणि म्हणजे त्यांनी अवतार संपवला असं म्हणता येईल आपल्याला. आणि त्यांनी अंबाभवानीच्या पोटी जन्माला येणं अशी एक इच्छा व्यक्त केली आणि ते हे नरसिंह सरस्वती असं म्हटलं जातं. आणि नरसिंह सरस्वतीचा जन्म झाल्यानंतर सगळी लोक नावं ठेवायला लागली की ओंकाराचा उच्चार आहे, म्हणून 3 वर्षाचं झालं तरी बोलत नाही, काय 7 वर्षाचं झालं बोलत नाही, 8 वर्षाचं झालं बोलत नाही, उपयोग काय? आणि माधवानी अंबाभवानीने ठरवलं की त्याची मुंज करायची. मुंज बसली करताय, मंत्र म्हणणार कसा तो, सगळे नावं ठेवत होते.
या दोघांनाही खूप त्रास होत होता की आपलं मूल बोलत नाहीये. आत्तासारखे त्याच्यावर उपचार नव्हते, पण ही दैवी शक्ती आहे असं मानलं तर. आणि एक दिवस या बाळानेच आईला नेला, कमरेला दोरी बांधून पुढे सांगितलं की माझी मुंज करा, मग मी बोलू. मुंज झाली, मातृभोजन झालं, सगळं झालं, तरी सुद्धा आगे बोले ना. आणि मग एकदम सगळे वेद त्यांनी लोकांना म्हणून दाखवले. तेव्हा लोकांना कळलं की हा अवतारी पुरुष कोणीतरी जन्माला आलाय. मग अवतारी पुरुष जन्माला आलाय म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी त्याचे पाय धरायला सुरुवात केली. लगेच फरक पडतो का? कोणी चांगलं म्हटलं की लगेच हात जोडतो, संशय आला की लगेच हात खाली येतात ना. आपल्याला वाटलं नाही आपली काय ओळख नाही कशाला, पण माहीत असतं बरं का हीच ती व्यक्ती आहे, पण तरी सुद्धा आपण हात जोडत नाही, कारण मनात आपल्या संशय असतो, मनात शंका निर्माण असते म्हणून. आणि मुलगा बोलायला लागला, ओंकार म्हणतोय किंवा वेद म्हणतोय, हे सगळं झालं. आणि आई वडिलांनी भिक्षा घातली, पहिल्यांदा आईने घातली आणि मग इतर लोक भिक्षा घालायला लागले. ओम भगवती भिक्षा ते हा म्हणून केला आणि सगळ्यांनी भिक्षा घालायला सुरुवात केली. तर सगळ्यांना श्रीपाद वल्लभांची मूर्ती त्याच्या ठिकाणी दिसायला लागली. मग लोकांना कळलं की श्रीपाद श्री वल्लभांचा हा पुढचा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती आहे. औदुंबरला हे मंदिर आहे, कृष्णाकाठी, अतिशय सुंदर, छोटसच आहे. कवी सुधांशूंचं गाव आहे ते, आणि त्या मंदिरा शेजारीच कवी सुधांशूंचं घर आहे, अजूनही आहे ते. ते आता स्मारक झालंय. पण सुधांशू रोज देवळात बसून काव्य करत असत, हेही नसे थोडं. आपण शाळेत असताना आपल्याला सुधांशू कवितांच्या कविता होत्या, तर ते कविता तिथे बसून करत असत त्या औदुंबराच्या देवळात. त्यांनी कधी घरात बसून कविता केली नाही, हे वैशिष्ट्य आहे. आणि श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती पाहिल्यानंतर मग नरसिंह सरस्वती आईला म्हणाले, आश्चर्य कसलं वाटतंय? आश्चर्य वाटण्यासारखं आहेच का याच्यात? तू शिवभक्त होतीस ना आई, आणि बाबा तुम्हीच शिवभक्त होता. तुम्ही एवढी शिवाची आराधना केली, शिवशक्तीची आराधना केली, रोज तुम्ही पूजा अर्चा नाही केली तरी ध्यान केलंय, तप केलंय, त्याचं हे फलित आहे की मी तुमच्या पोटी जन्माला आलो. म्हणजे आपण बाकी सगळं सोडून देऊया. अगदी अपंग असेल, अंध असेल, मुकाबैर असेल, तसंही असलं तरी आपलं मूल चांगलं आहे म्हणजे तो प्रसाद आहे. मग तो काही करो न कसंही असो, चांगलं असणं हे खूप महत्वाचं आहे. खूप छान IITत आहे, खूप शिकलाय, आणि आईला जेवायला मिळायची पंचायत आहे. वडील घरात आहेत, सगळा पैसा आहे, सगळे घरात एकत्र राहत आहेत, सगळं छान आहे, पण जेवायची भ्रांत आहे. उपयोग काय कशाचा? तेव्हा चांगलेपणाने विचारणं, चार लोकांना विचारणं, असं झालं ठीक आहे ना. तेव्हा मानण्यात समाधान पाहिजे. हे यातनं शिकायचंय की शिवशंकराला आराधून तू आमचा जन्म घडवून आणलेला आहेस. तर आता माझी मुंज झालीये, तेव्हा तुम्हा दोघांना तुमचा श्लोक आवडता घ्यायचा आहे. आवडता घ्यायचा आहे म्हणजे आईनं विचारलं, म्हणजे आता मी निघून जाणार आहे. कुठं जाणार आहेस? मी वाराणसीला जाणार आहे, काशीला. कशासाठी? शिकायला. शिक्षण नको का घ्यायला? तेव्हा काही शाळा आणि असं काही नव्हतं, विषय आणि मार्ग असं काही नव्हतं. तिथे आश्रमात जायचं, शिकायचं, आणि आश्रमात विषय सगळे होते. म्हणजे संदीपनींनी कृष्णाला किंवा वसिष्ठ मुनींनी रामाला शिकवलं तेव्हाही इतिहास, गणित, भाषा हे सगळे विषय होते. पण एक लक्षात घ्या, घरी पण तितकंच शिक्षण मिळत असेल, घरी पण तेवढंच शिक्षण मुलांना मिळत असेल.
जुन्या पिढीमध्ये बघितलं तर टिळकांना घरी वडिलांनी जवळजवळ 4थी पर्यंतचं शिक्षण दिलेलं होतं. वाचनाची आवड किंवा इतकं लिखाण उगाच नाही झालं. सावरकरांनी तेच केलं की 8व्या वर्षी संपूर्ण गीता पाठ असणं आणि त्याच्यावर भाष्य करता येणं ही अवघड गोष्ट आहे. तुम्ही मोहनाताईंच्या बाबतीत पाहिलं तरी तसंच आहे. कारण माझी मैत्रीण आहे ती, आम्ही एका वर्गात होतो शाळेपासून. तर मोहनाला सुद्धा सुलभा पहिलं तिच्या आजोबांनी हे सगळं घरामध्ये आजी आजोबांनी शिकवलं आणि या इथे शनिपारापाशी लोंढे गुरुजींनी शिकवलं. आम्ही जात होतो तिच्याबरोबर तिथे, पण कधी आम्ही लावला नाही तो क्लास. तर ते फक्त असे बुद्धिमान विद्यार्थी शिकवायचे. आणि तेव्हा 5वीच्या आधी 3रीतच तिची गीता सगळी पाठ होती अर्थासहित. तेव्हा आम्हाला काही एवढं येत नव्हतं. अशा मुलांनाच ते शिकवायचे. तेव्हा लोंढे शास्त्री म्हणायचे, कालिदास असताना सुलभाला अगदी लग्न केलं असतं तिच्याशी, इतकी हुशार मुलगी आहे. तेव्हापासून म्हणजे मी आता इयत्ता 5वीपासून तिची वाणी ऐकतेय. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. मग गीता घ्या, भागवत घ्या, तुम्ही कुठलाही ग्रंथ द्या, अस्खलितपणे ती मांडणार. आणि आमच्यामध्ये चर्चा, अगं गीता पाठ केली ना की पहिला नंबर येतो, किंवा स्तोत्रपाठ असली ना की आपल्याला बक्षीस मिळतं. आम्ही पण पाठ करायचो, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचो. तिला पहिलं मिळायचं, आम्हाला कुठेतरी 3रं उत्तेजनार्थ असं मिळायचं, पण त्याचा आनंद काही वेगळा होता. सुरीला मिळालं ना पहिलं, झालं वास. आपल्याला मिळालंय ना कुठलं तरी वास. शाळेत सगळी बक्षीस आली आहेत ना, झालं का. पण असं गर्व, बक्षीस मिळालं म्हणून आम्हाला कुठली सर्टिफिकेट काही नाही, 1 रुपया 2 रुपये हातावर ठेवायचे बस संपलं. किंवा खाऊ असायचं. 2-3 ठिकाणी तर आम्हाला चमचे मिळाले होते, 6 स्टील. तेव्हा नवीन स्टील निघालं, अजून एक नाही मिळत. पण तो आनंद वेगळा होता. ते सर्टिफिकेट टिकवून ठेवायचं, भांडायचं, असलं काही वातावरण नव्हतं. हे असं काही वाचलं की तिची आठवण येते की तिने खरंच असं तप केलं होतं. कुठलाही श्लोक म्हटला तरी ती त्याच्यावर 3-3 तास बोलू शकेल, अशी वाणी आहे, असे विचार आहेत, अशी कल्पनाशक्ती पण खूप आहे. म्हणजे पेपर लिहिताना तिचा जो पेपर वाचायला घेतला तर टाईप केल्यासारखा पेपर असायचा. टाईप केल्यासारखा, एक अक्षर दुसरे अक्षर असायचं, त्याच्यामध्ये कुठलीही गलथानपणा नाही, काही नाही. अतिशय सुंदर पेपर. कुठे मार्क काढायला जागाच नाही शिक्षकांना. मग तो संस्कृतचा असो, गणिताचा असो, इंग्लिशचा असो, नाहीतर इतिहास, कुठलाही पेपर असो, अप्रतिम पेपर. आम्हाला खूप अजूनही कौतुक वाटतं त्याचं. आणि पुन्हा साधेपणा होता, राहणीमाना अगदी साधेपणा, सरळ साधं व्यक्तिमत्व. तर असंख्य योग यांनी निर्माण केले. सजीव अभ्यंकरचं गाणं आहे पहा, मन हे राम झाले, की रामाशी मी कुठल्या तरी एका सिंबॉल किंवा चिन्हाशी मी एकरूप झाले. त्याच्यात त्यांनी यम नियम प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे सगळं जर आपण आत्मसात केलं तर मन हे राम झाले असं आपल्याला वाटतं. रामनवमीला हो रामाला गेलंच पाहिजे, आवडलंच पाहिजे, काही जरूर नाही. जाता येता नमस्कार केला तरी पुरतो, पण ते मन तिथे पाहिजे सगळं. की यमनियम पाळले रोज तर ते रामाचं दर्शन आहे. प्राणायाम केला, प्रत्याहार, म्हणजे प्रत्याहार म्हणजे थोडा आहार, मित आहार, ते जर केलं, आपण सगळे नियम पाळले, पथ्य पाळली, मनाची धारणा शुद्ध ठेवली. रात्री काय ध्यान म्हणजे काय सारखं डोळे मिटून बसायला नको, तर रात्री झोपताना एक शांत एक क्षणभर आपण हात जोडले तरी खूप झालं. पण हे सगळं रोजच्या रोज पाळलं नेटाने, मग कुठेही पाहुणे म्हणून गेलो तरी पाळलं तरी चालेल, तर ते मन रामस्वरूप होणारे, कृष्ण स्वरूप होणारे, दत्तगुरु स्वरूप होणारे.
पण ते मनाला आपल्या आवर घालता आला पाहिजे किंवा मनाशी निग्रह पक्का पाहिजे, एवढं आपल्याला यातनं शिकायचं. आणि आई वडील खूप व्यथित झाले. मी म्हणाले ठीक आहे, 1 संवत्सर मी तुमच्याबरोबर राहील. मग 1 संवत्सर राहून निघून गेले वाराणसीला. वाराणसीची नदी म्हणजे मनकर्णिका. रोज स्नान करायचं, घाटावर बसायचं, ध्यानधारणा करायची, वाचन करायचं. आणि मुख्य म्हणजे वेदांचा अभ्यास. आणि म्हणूनच सगळ्या वेदांचा अभ्यास हे बऱ्याच सद्गुरूंनी केलेला आहे. त्यामुळेच यांना सगळं येत असावं मला वाटतं. कारण टिळकांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे पहा, रविशंकर आणि टिळक हे एकदा भेटले होते. रविशंकर लहान होते खूप म्हणे, आणि ते खूप लहान वयापासून सतार वाजवत असत. तर रविशंकरांच्या सतारीच्या कार्यक्रमाला टिळक मृत्यूच्या आधी गेले आणि तिथे त्यांनी लिहून ठेवलं होतं की या वादनात या चुका आहेत. मला कळत नाही की टिळकांनी संगीताचा अभ्यास आणि वादन केव्हा केला होता. सावरकर उत्तम गायक होते. आद्य क्रांतीवीर फडके हे उत्तम तबला वाजवत असत. हे केव्हा हे शिकले असते, म्हणजे क्रांतिकार्य करतानाच इतका वेळ त्यांनी घालवलेला आहे, म्हणजे चांगल्यासाठी. हे केव्हा शिक्षण घेतलं, त्यांना काही क्लासला घातलंय, लहानपणापासून लक्ष दिलं असं काही नव्हतं. उपजत आहे ते. ही उदाहरणं पाहिली की या मार्गदर्शक गुरूंसारखेच आपले क्रांतिकारक होते हे आपल्याला पटतंय. आजही केसरीवाड्यात गेलं तर डाव्या बाजूचा जो भाग आहे तो पाहिल्यावर काहीतरी वेगळं वाटतंय एवढं निश्चित. ती गॅलरी, ती दरवाजे, तो छोटासा कुत्रा, हे सगळं पाहिल्यानंतर खूप काहीतरी आपल्याला मिळाल्यासारखं वाटतं बघा. आता तो चांदीचा का व्हाईट मेटलचा गणपती ठेवला, पण आधीचा गणपतीची जी मूर्ती होती ना ती काहीतरी वेगळी आहे असं वाटायचं जर विचार केला तर. अनेक यती किंवा अनेक अभ्यासक या वाराणसीत राहत होते आणि हा छोटासा मुलगा योग्याच्या स्वरूपात एवढी तपश्चर्या करतोय, हा आहे कोण असं सगळ्यांना वाटायचं. आणि हा सगळ्यांना अरे संन्यास घेणं ही जीवननिष्ठा आहे. पशुपक्ष्यांसारखं आपल्याला राहायचं नाही, प्राण्यांसारखं. आपल्याला समाजोद्धारण करायचंय, समाज प्रबोधन करायचंय, तर त्यासाठी आपल्याला एकटं राहून सृष्टीशी एकरूपता दाखवली तरच हे करण्यासारखं आहे. म्हणून आपण हे करायचंय. म्हणजे एखादं मंदिर आहे आणि त्याच्यावर मुकुट चढवलाय, त्याला रत्न लावली, कळसाकडे कशासाठी आपण बघतो, तर ते स्थान आपल्याला मिळवायचंय ही इच्छा. ते कशासाठी? स्वतःसाठी नाहीये, लोकोद्धारासाठी. आणि ही अशी प्रतिष्ठा मिळवत गंगामाईच्या तीरावर त्यांना कृष्ण सरस्वती भेटले. तुम्ही स्वामींचं काही वाचन करत असाल किंवा त्यांचं चरित्र, त्याच्यामध्ये कृष्ण सरस्वतींचा उल्लेख आहे आणि त्यांची माहिती, किंवा कृष्ण सरस्वतींचं दुसरं चरित्र पण आहे वेगळं. तर त्यांनी कृष्ण सरस्वतींनी जाणलं की हा छोटासा मुलगा अभ्यासू दिसतो बरं का, वेगळा दिसतोय का, आणि म्हणून त्यांनी त्याची गरज भागवली. हसले ते त्याच्याकडे पाहून आणि सांगितलं आता माझ्यानंतर तूच आहेस. कशासाठी आहे मी? ते दुःखी लोक आहेत ना, त्यांना त्यांचं हरण करणार असतं. दुःखितांचं हरण आहे किंवा ईशकार्य आहे. ईशकार्य म्हणजे देऊळ काढणं किंवा देवपूजा करणं असं नाही. ईशकार्य म्हणजे काय? दुसऱ्याचं भलं करणं, शांतता राखणं. म्हणजे सगळ्यांना भरपूर पैसे आणि घरदार असं मिळवून देणं म्हणजे नाही, समाधान देणं एवढं असलं तरी पुष्कळ झालं. आणि मग तिथे सिद्ध सरस्वती त्यांना भेटली आणि सिद्ध सरस्वतींचे निराकरण करून गुरुचरित्र लिहायला नरसिंह सरस्वतींनी भाग पाडला सिद्ध सरस्वतीला. आणि मग त्यांनी या सगळ्या गुरुचरित्राचं लिखाण केलं. आज जे पारायण केलं जातं ते सिद्ध सरस्वतीने लिहिलेलं गुरुचरित्र आहे. त्याला काही नियम आहे.
गुरुचरित्र वाचण्याला नियम आहे ते यांनी घातले नरसिंह की स्वच्छ आसनावर म्हणजे चटई किंवा लाकडी आसन घेऊन बसावं, फक्त सुती कपडे घालावे. जितके दिवस पारायण काय 13, 8 काय त्यांचे ठरलेले दिवस असतील त्याप्रमाणे ते पारायण करताना इतरत्र कुठे जाऊ नये, वेस ओलांडून जाऊ नये म्हणतात. म्हणजे काय, एका जागी राहून शांतपणे करावं, त्याला सगळीकडे धडपडाट नको, शांतपणे करावं. त्यातनं काय घ्यायचं आहे हे ठरवा. त्या नुसत्या कथा वाचणं म्हणजे पारायण नाहीये, त्याच्यावर चिंतन मनन करणं म्हणजे पारायण आहे. हे गुरुचरित्र वाचतात नाही 13-13 दिवस वाचलंय, पण त्याचं चिंतन मनन पण हवंय. आणि ते चिंतन मनन हवंय म्हणून गीता हवाय, म्हणून गीता हवाय, म्हणून आवश्यक तेवढाच हवाय. हेच गुरुचरित्राचं महत्व आहे. आणि मग तो ते मनन चिंतन केलं तर जगायला अत्युत्तम आहात तुम्ही, लायक आहात तुम्ही, असं म्हटलेलं. आता नरसिंह सरस्वती बाहेर पडल्यानंतर त्याच्या आईला अजून 2 मुलगी आणि रत्नाई नावाची एक मुलगी होती. तर त्या रत्नाई म्हणाली, दादा मला दे की रे दीक्षा. नाही म्हणे, तुला नाही मी दीक्षा देणार. का काय म्हणे, मी काय केलंय? मागच्या जन्मी म्हणे तू एका घरातल्या गाईला त्रास दिलास, तू प्रहार केलास आणि लोकांकडे याची भांडणं लाव, त्याची भांडणं लाव, असले उद्योग केलेस. त्यामुळे मी काय तुला दीक्षा देणार नाही. म्हणजे नाही रे, मी पापक्षालन घ्यायला तयार आहे, मला चांगलं कर बाबा, झाली असेल, मला माहित नाही पण झाली असेल चूक माझ्या. तिला क्षमा केली. म्हणजे क्षमाही आहे, दया आहे, पण जिथे करण्याची स्थिती आहे तिथे आहे, जिथे नाही आहे तिथे शिक्षा देऊन मग क्षमा आहे. अशी ही गुरुचरित्राची पारायण केल्यानंतर किंवा साधं आपण नुसतं वाचन केलं, छोट्या पोथ्या मिळतात असतात, त्याचं वाचन केलं तरी आपल्याला कळतं की क्षमा दया शांती कुठे मिळेल. तर आपण त्यातनं बाहेर पडलो तर मिळेल, नाहीच बाहेर पडलो तेच चालू ठेवलं तर आपल्याला कोणी क्षमा दया शांती देणार नाही. तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. त्यामुळे रत्नाई शरण जाणं किंवा क्षमा मागणं हे सगळ्यात उत्तम मार्ग आहे. मग त्र्यंबक नाशिकला आले. ते नाशिकला आल्यानंतर एकनाथ महाराज तिथेच पहिल्यांदा त्यांचं, एकनाथ महाराज हा त्या दत्ताचाच अवतार आहे. तो त्र्यंबकेश्वरी गौतमीचा उद्धार केला. तिथे एक माधव नावाचा विप्र होता, ब्राह्मण होता, त्यालाही दीक्षा दिली. वेदनाग्रस्त माधव नावाचा ब्राह्मण होता, त्यालाही दीक्षा दिली. त्याचा बोटशूळ थांबवला आणि त्याचा खूप अभ्यास होता किंवा तो बरंच काही करणारा होता. त्यामुळे सायनदेव नावाचे त्यांचे शिष्य होते. तर त्या सायनदेवांना ही विनंती केली की त्याला मिष्टान्न घरी करून द्या, तो बरा होईल आणि सायनदेवा तुलाही दीक्षा मिळेल. म्हणजे चांगलं कर्म केलं तर दीक्षा आहे, चांगलं कर्म तर केलं तर आशीर्वाद आहे, हे नक्की. एक मुसलमान माणूस होता, त्याचा पोटशूळ होता, तेही त्यांनी हरण केलं त्याचं. पण मुसलमान होता तर जातीभेद मानू नका हे तिथं कळतंय. म्हणजेच काय, काही अनेक गोष्टी त्यांनी केल्या असतील, त्यातनं आपण शिकायचं काय हे खूप महत्वाचं आहे. की सायनदेव नुसते यवनाजवळ जाऊन उभं राहिले आणि त्यांना श्रीपाद वल्लभांचं ते दर्शन झालं आणि मधातनं काहीतरी पाल्याचा रस वगैरे असं काहीतरी औषध दिलं, मिष्टांना भोजन दिलं, तो बरा झाला. गुरुचरित्रामध्ये वाचलेल्या कथाही आपल्याला माहिती आहे की एका गरीब शेतकऱ्याच्या घरी आले आणि घेवड्याचा वेल होता. तो घेवड्याचा वेल नरसिंह सरस्वतींनी तो उपटून टाकला. त्या बायकोला खूप वाईट वाटलं, अरे माझ्या घरी काही नाही, त्या घेवड्याच्या शेंगा तरी मी उकळून खात होते भेटलं. तो उकळून काढल्यानंतर त्याच्या खाली त्यांना संपत्ती मिळाली. अशा अनेक, किंवा नरसिंह सरस्वती एका शेतकऱ्याच्या घरी आले, मला दुधाची भिक्षा घाललं. त्या बाईला रडू यायला लागलं, माझी म्हैस दूधच देत नाही, कुठून देऊ मी तुला.
आणि तिच्या अंगावरनं हात फिरवल्यानंतर ती म्हैस दूध द्यायला लागली. म्हणजे हे चमत्कारच म्हणावं का त्यांना काहीतरी सान्निध्य हवं असेल हे म्हणावं. एक उदाहरण डोक्यात आलं ते सांगते. मैत्रीण आहे माझी, लहान आहे वयात, मूल होत नाही म्हणून दत्तक घेतला मुलगा. छान आहे मुलगा, आम्ही गेलो होतो जेवायला वगैरे सगळं. आणि 15 दिवसांनी सांगत आली मी प्रेग्नंट आहे म्हणून. का असं व्हावं म्हणाले, कारण म्हणून तुम्ही सांगा ना का असं व्हावं. म्हटलं मी सामान्य आहे, मी काय सांगणार तुला. तर म्हणे नाही नाही, म्हटलं मला जे वाटतं ते मी बोलते. म्हटलं वात्सल्य हा शब्द माहितीये का तुला, ते कदाचित उपाळून बोलायला असतं. करेक्ट आहे म्हणाले. सायकोलॉजिस्ट आहे ती, मला म्हणाले अगदी बरोबर आहे की त्याला त्या मुलाचं करताना जे काही माझ्या मनात बदल झाले, शरीरात बदल झाले, त्यामुळे हे घडलं. आता दोघंही छान आहेत दोन्ही मुलं. म्हणजे कोणी दिलं किंवा त्यांनी काय देवाचं काही केलं असेल काय मला माहित नाही, पण ती माझी हो हे मला कसं काय इतकी वर्ष प्रयत्न करून ते झालं नाही. म्हणजे तिथे कुठेतरी काहीतरी निर्मिती असते, कुठेतरी तिथे एक छेद असतो, कुठेतरी बदल घडत असतो, खूप आवश्यक असतो. आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशी अनेक स्थित्या हे एकदम कसं काय झालं असं आपल्यालाही वाटतं की आज माझ्या मनात होतं तसं मला मिळालं, कधीच माझ्या मनात होतं ते आज प्राप्त झालं, असं अनेक वेळा आपल्याला वाटत असतं. ह्याच्यामध्ये प्रेरणा असते, आपल्या मनातल्या इच्छेची तर प्रेरणा असते, पण कुठले तरी आशीर्वाद किंवा कुठलं तरी काहीतरी आपल्याला मिळत असतं. हे सगळं आपल्या मनात चिंतनाचं कारण आहे. धन्यवाद.